नमस्कार मित्रांनो, नशीबवान आणि ठरलं तर या मालिकांच्या महासंगमच्या आजच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रुद्रप्रताप आणि गिरिजाच्या लग्नाचा दिवस असतो. आता सायली गिरिजाला तयार करते. गिरिजाला सर्व साज शृंगार घालत आता सायलीने खूप छान पद्धतीने तिला तयार केलेलं असतं. गिरिजाही त्या लग्नाच्या लुकमध्ये खूप छान दिसत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं उर्वशी आत्या आता तयार होत असतात. सावी मात्र विचार करत बसलेली असते आणि त्याचवेळी धावत पळत प्रिया त्या ठिकाणी येते आणि उर्वशी आत्यांना म्हणू लागते, उर्वशी मॅडम, तुमच्या त्या आउट हाऊसमध्ये कोणी राहतं का? तर उर्वशी आत्या म्हणतात, कसं शक्य आहे? तिथे तर अडगळीच्या वस्तू असतात, बाकी काहीच नाहीये. तर प्रिया म्हणते, नाही, माझा डाऊट आहे, तिथे नक्कीच कोणीतरी राहत आहे. खरं तर तुमच्या दादासाहेबांनी आमची एक अडगळ त्या खोलीत ठेवली आहे. हे ऐकल्यानंतर उर्वशी आत्या विचारतात, काय काय म्हणालीस तू? तर प्रिया म्हणते, हो उर्वशी आत्या, मी बोलते ते अगदी खरं आहे. आता प्रिया पुढे काही सांगणार तर उर्वशी आत्या म्हणतात, प्रिया, अगं आपल्याला काही झालं तरी रुद्रप्रताप आणि त्या गिरिजाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. तुला तिथे फोकस करायचं आहे. त्यामुळे प्लीज आता दुसरा कुठलाही विचार करू नकोस. प्रिया म्हणते, परंतु उर्वशी मॅडम. तर आता प्रिया पुढे काही पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार तर त्याचवेळी सावी उर्वशी आत्यांना आवाज देते आणि म्हणू लागते, मावशी, होईल ना ग सगळं काही नीट? म्हणजे तो मुलगा आहे तो सगळं काही नीट करेल ना? तो काही घोळ तर घालून ठेवणार नाही ना? मला खरंच काळजी वाटत आहे. तर उर्वशी आत्या म्हणतात, काळजी करू नकोस, सगळं काही आपल्या प्लॅननुसारच होणार आहे. आणि तू अशी का बसलीयस? चल तयार हो. तर आता सावी म्हणते, पण सगळं काही नीट होईल ना मावशी? तर उर्वशी आत्या म्हणतात, काय झालं? तुझ्या मावशीवर विश्वास नाही आहे का? सावी म्हणते, आहे. तर उर्वशी आत्या म्हणतात, आहे ना? मग चल उठ, मी तुला तयार करते. असं म्हणत आता लग्नासाठी उर्वशी आत्या सावीला तयार करत असतात. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, काही झालं तरी सुद्धा त्या आउट हाऊसमध्ये कोण आहे याचा मला शोध घ्यावाच लागेल आणि त्या मैफतचा छडा लावावाच लागेल. तर इकडे सामर्थ्य बंगल्यामध्ये आता लग्नाची जय्यत तयारी सुरू असते. खूप मंडपही सजलेला असतो आणि सर्वांची घाई चालू असते. तर इकडे मोनू बाबांना म्हणू लागतो, बाबा, किती छान तयारी झाली आहे ना लग्नाची. आता हे सगळं काही पाहून गिरिजांच्या वडिलांना खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं गिरिजाची ही घाई चालू असते. सायली इकडे गिरिजाला तयार करत असते आणि त्याचवेळी तिथे विशाखा येते. विशाखा खूप अस्वस्थ असते. सायली तर इकडे गिरिजाचं कौतुक करते आणि म्हणू लागते, गिरिजा, तू एवढी छान दिसतेस ना की आज तर रुद्रप्रतापरावांची विकेटच पडणार आहे. गिरिजा मात्र काहीच बोलत नसते कारण ती सुद्धा खूप अस्वस्थ असते. तर आता सायली म्हणते, अरे देवा, शेला तर लावायचाच राहिला आहे. तर वासंती काकू म्हणतात, तो कपाटातच आहे. तर त्याचवेळी आता वासंती काकू विशाखाला पाहतात आणि म्हणू लागतात, विशाखा, अगं किती वेळ, तू करवली आहेस ना, मग चल लवकर आवरून घे. विशाखा म्हणते, हो. परंतु विशाखा मात्र खूप अस्वस्थ असते. तिच्या मनात सतत तोच विचार चालू असतो. तर सायली विशाखाला म्हणते, विशाखा, सांग बरं, तुझी मैत्रीण आज कशी दिसत आहे? तुला तिचा लूक आवडलाय ना? तर विशाखाला आता गिरिजाचं ते रूप आवडलेलं असतं. तिचं कौतुक करत ती म्हणते, हो, आज गिरिजा तर खूप उठून दिसत आहे. परंतु ती अस्वस्थ असते आणि हे सगळं काही गिरिजाच्या लक्षात येतं आणि म्हणूनच गिरिजा विशाखाला विचारते, काय झालंय ग, तू अशी का अस्वस्थ दिसत आहेस? तर विशाखा म्हणते, काय नाही, कुठे काय, शेला लावायचा आहे ना. असं म्हणत विषय बदलत आता विशाखा शेला आणण्यासाठी जाते. परंतु विशाखाच्या मनात नक्कीच काहीतरी गोंधळ चालू आहे. ती कुठल्या तरी गोष्टीने गडबडली आहे. नक्कीच काहीतरी घडलं असावं हे गिरिजाने ओळखलेलं असतं. तर इकडे विशाखा आता कपाटातील तो शालू बाहेर काढते आणि त्यानंतर तिच्याजवळ जी कुशलने बॉटल दिलेली असते ती बॉटल ती हातात घेते. त्यावेळी तिला कुशलचं बोलणं आठवतं. कुशल म्हणालेला असतो की तुला आता काही करून गिरिजाला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर तुझा हा व्हिडिओ बघतेस ना, तुझा हा व्हिडिओ, तुझे हे फोटो व्हायरल करायला, या संपूर्ण तुळजापुरात दाखवायला मला वेळ लागणार नाही. आता स्वतःच्या अब्रूसाठी, स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी विशाखाला हे पाऊल उचलावं लागतं. परंतु त्याचवेळी गिरिजा तिच्या मागे येऊन उभी राहते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. आता मात्र विशाखा घाबरते, गडबडते आणि मागे येऊन पाहते आणि त्याचवेळी तिच्या हातातील ती बॉटल खाली पडते. तर आता गिरिजा विचारते, काय झालंय, कुठे हरवली आहेस? तर आता विशाखा म्हणते, नाही ग, काहीच नाही, तुझा शालू लावायचा राहिलाय ना. तर गिरिजा म्हणते, हो, पण तू एवढी कुठे हरवली आहेस आणि हे काय खाली काय पडलंय ते? तर विशाखा म्हणते, कुठे काय? गिरिजा म्हणते, अगं ती बॉटल कशाची आहे? विशाखा म्हणते, अगं हो, ती ना अत्तराची आहे, मी येतानाच अत्तर घेऊन आले. चल तुझा अगोदर शालू लावून घेऊयात. आता काही करून गिरिजाला आपल्याला मंडपाच्या बाहेर घेऊन जायचं आहे हे विशाखाच्या लक्षात असतं.
तिला वाड्याच्या बाहेर काढण्यासाठी आता विशाखा म्हणू लागते, लग्न अगोदर आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायचे असतात ना? तर सायली म्हणते की हो, दत्तू काका येतीलच, मग गिरिजा त्यांचे आशीर्वाद घेईलच. तर आता विशाखा म्हणते नाही, परंतु आईचा आशीर्वाद तर घ्यायचाच राहिलाय ना. गिरिजा म्हणते की हो, मी एक काम करू का, मी मंदिरात जाऊन येऊ का? तर सायली म्हणते आत्ता? तर आईसाहेब गिरिजाला म्हणतात हो ना, अगं आता तर लग्नाची वेळ झाली आहे आणि आता तू मंदिरात जाऊन कशी येणार आहेस? गिरिजा म्हणते आईसाहेब मी लगेच येईन, काळजी करू नका, पण मला आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जावंच लागेल. आता मात्र सायली आणि वासंती काकू यांना काय बोलावं काहीच कळत नाही, कारण गिरिजाला आपल्या लग्न अगोदर आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता उर्वशी आत्याने आणि प्रियाने सावीला तयार केलेलं असतं. तर प्रिया म्हणू लागते तिकडे सायली तयार करतेय गिरिजाला लग्नासाठी. तर उर्वशी आत्या म्हणतात बरं आहे, तसंही कुशलला आता काही मेहनत घ्यायची गरजही नाही, त्याचा त्रासही वाचला, आयती नवरी तयार मिळेल त्याला, असं म्हणत उर्वशी आत्या हसू लागतात. तर सावी उर्वशी आत्यांना विचारते पण मावशी होईल ना ग सगळं नीट? तर उर्वशी आत्या म्हणतात की हो, सगळं काही नीट होणार आहे, कारण रुद्रने तसं मला वचन दिलं आहे. लग्नात जर गिरिजा पळून गेली तर मी सांगेन त्या मुलीशी तो लग्न करणार आहे, त्यामुळे नको काळजी करूस, सगळं काही नीट होणार आहे. तर प्रिया म्हणते हो, आणि सावी काळजी करू नकोस, ठरल्याप्रमाणे गिरिजा गायब होणार आहे. तर उर्वशी आत्या आता प्रियाला म्हणतात बरं प्रिया ग, बाहेर काय चालू आहे जरा बघून ये. तर प्रिया म्हणते की हो आलेच, असं म्हणत प्रिया बाहेर येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली गिरिजाला समजावत असते. सायली गिरिजाला म्हणते गिरिजा अगं, तुमच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे आणि वेळ खूप कमी आहे, मग तू मंदिरात कशी जाऊन येशील? वासंती काकू म्हणतात हो ना, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. तर गिरिजा म्हणते अगं सायली ताई, पण मंदिर खूप जवळ आहे, मी लगेच जाऊन येऊ शकते. तर सायली म्हणते अगं, आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरापर्यंत जायला हवं असं काहीच नाही, तू इथून जरी नमस्कार केलास तरी सुद्धा ती तुला आशीर्वाद देईलच. गिरिजा अगं ऐक ना. गिरिजा म्हणते नाही, आता विशाखाने एवढी आठवण काढून दिलीच आहे आणि मी जर आईचा आशीर्वाद घेतला नाही तर मला नाही राहणार, आणि म्हणूनच मला देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावंच लागेल. सायली म्हणते बरं ठीक आहे, पण मी येते. परंतु त्याचवेळी विशाखा म्हणू लागते कशाला? आता मात्र विशाखाचं हे बोलणं सायलीला काहीतरी खटकत असतं. सायली म्हणते नाही, मी येणारच. तर आता आईसाहेब म्हणू लागतात की हो सायली, तू यांच्यासोबत जा, आणि हो सायली, यांना वेळेत घरीही घेऊन ये. सायली म्हणते हो, काळजी करू नका तुम्ही, असं म्हणत सायली आता गिरिजाला घेऊन विशाखासोबत देवी आईच्या मंदिरात जाण्यासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे आता उर्वशी आत्या कुशलला फोन करतात आणि म्हणू लागतात हॅलो कुशल, तू रेडी आहेस ना? तर कुशल म्हणतो की हो, मी तयार आहे. उर्वशी आत्या म्हणतात मग आता सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होणार आहे. तर इकडे प्रिया येताच उर्वशी आत्या विचारतात काय ग, गिरिजा निघाली आहे ना वाड्याबाहेर? तर प्रिया म्हणते की हो, गिरिजा तर निघाली आहे, पण एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर उर्वशी आत्या विचारतात आता काय झालंय नक्की? तर प्रिया म्हणते गिरिजासोबत सायली सुद्धा देवी आईच्या मंदिरात जाण्यासाठी गेली आहे. आता हे ऐकल्यानंतर उर्वशी आत्या म्हणतात ही सायली पण ना, काहीही करून कोणत्याही कारणाने आता तिला तिथून कटवावंच लागेल. तर प्रिया म्हणते परंतु नाही कटवता आलं तर? तर उर्वशी आत्या म्हणतात थांब, मी कुशलला फोन करते आणि तसं त्याला तयार राहायला सांगते, असं म्हणत उर्वशी आत्या आता कुशलला फोन करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रुद्रप्रतापची तयारी झालेली असते. अर्जुन विचार करत असतो. तर रुद्रप्रताप अर्जुनला म्हणतो आत्या लग्नाला एवढी तयार का होत नाहीये, मला काहीच कळत नाहीये. सतत आत्याचा या लग्नासाठी नकार आहे, आणि त्यात ती प्रिया, सायली वहिनी म्हणाल्यात त्याप्रमाणे प्रिया खरंच पाताळ यंत्री आहे का? तिने एवढा त्रास दिलाय का तुम्हाला? असं म्हणत रुद्रप्रताप अर्जुनला प्रश्न विचारत असतो. परंतु अर्जुन मात्र विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. अर्जुनला ते सर्व काही आठवत असतं. ज्यावेळी सायली अर्जुन आलेले असतात त्यावेळी आबासाहेबांनी अण्णासाहेब म्हणून महिपत शिकरेंची ओळख करून दिलेली असते, आणि ज्यावेळी सायली अर्जुन घरी फोन करतात त्यावेळी प्रतापराव म्हणालेले असतात अरे अर्जुन, तुमच्या मागच्या खिडकीत कोणीतरी होतं आणि तो मला महिपत सारखाच दिसत होता. आता अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. अर्जुन विचार करतो की कदाचित महिपत शिकरे इथे तर नसेल ना. तर त्याचवेळी रुद्रप्रताप अर्जुनला भानावर आणतो आणि विचारतो काय रे, कुठे हरवलायस, कसला विचार करतोयस? अर्जुन म्हणतो नाही, कसला नाही, तू बोल. तर आता रुद्र म्हणू लागतो मी नाही, तू बोल, तू कसला विचार करतोयस अगोदर मला सांग, कारण मी पाहिलंय तू कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून गेलायस. अर्जुन म्हणतो नाही, मला एक सांग रुद्र, तुमच्या लग्नाची येणाऱ्या पाहुणे मंडळींची लिस्ट तर केली असेल ना? म्हणजे कोण येणार आहेत आणि कोण असे गेस्ट असणार आहेत, तर सगळ्यांची लिस्ट असेलच ना? रुद्र म्हणतो की हो, माझ्याचकडे आहे ती. तर अर्जुन म्हणतो मग मला भेटेल का?
रुद्रप्रताप म्हणतो हो भेटेल ना, काय हरकत आहे, मी तुला फॉरवर्ड करतो. असं म्हणत तो अर्जुनला फॉरवर्ड करतो आणि विचारतो अर्जुन काय झालंय, तू अशी लिस्ट का मागून घेतलीयस? अर्जुन म्हणतो नाही अरे, तुमच्या लग्नास ते खासदार जाधव येणार होते असं ऐकलं होतं, म्हणून म्हटलं त्यांचं नाव आहे की नाही ते चेक करावं. आता अर्जुन ती लिस्ट चेक करतो आणि रुद्राला म्हणू लागतो परंतु यामध्ये खासदार जाधव यांचं नावच नाहीये. रुद्र म्हणतो असेल कदाचित त्यांना दिल्लीचा दौरा आला असावा आणि म्हणूनच ते गेले असावेत, मला त्यातलं काही माहीत नाही. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. रुद्र म्हणतो पण तुला काही त्यांना भेटायचं होतं का, तुझं काही काम होतं का? अर्जुन अरे काय झालंय बोल ना. अर्जुन म्हणतो खरंच काही नाही झालंय. रुद्र म्हणतो मग अर्जुन तुला कशाचं टेन्शन आलंय? अर्जुन म्हणतो अरे रुद्र मला कशाचंच टेन्शन आलं नाहीये, अरे तुझ्या लग्नाची वेळ जवळ आली आहे, तू तयार हो बरं. रुद्र म्हणतो की हो माझी तयारी झाली आहे, फक्त फेटा बांधायचा आहे, आणि हो तू सुद्धा तयार हो. अर्जुन म्हणतो की हो मी खाली आहेच, तू तयार हो आणि लवकरच खाली ये. असं म्हणत आता अर्जुन तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं गिरिजाच्या इच्छेखातर आता सायली गिरिजाला घेऊन देवी आईच्या मंदिरात आलेली असते. आता गिरिजा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि देवी आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर गिरिजा आई ह्या शब्दाकडे पाहत म्हणते आई आज तू हवी होतीस ग, खरंच आज तुझी खूप आठवण येते. आज तुझी लेक मोठी झाली, आज तुझी लेक परक्यांच्या घरी सून म्हणून जाणार आहे. याच क्षणी तुझी आठवण मला येत आहे, या क्षणी तू आशीर्वाद देण्यासाठी मला हवी होतीस, पण आज तू माझ्यासोबत नाही आहेस आई. असं म्हणत तिचे डोळे पाणावलेले असतात. सायली तिला सावरते आणि विचारते गिरिजा तुझी आई इथे असते ग? तर त्याचवेळी गिरिजा देवी आईच्या मंदिरात जाते आणि देवी आईच्या मंदिराच्या भिंतीवर आई हा शब्द लिहिलेला असतो आणि त्या शब्दावरून मायेचा हात फिरवत म्हणू लागते हो सायलीताई माझी आई इथेच असते. सायलीताई मी लहान असताना माझी आई मला इथे घेऊन यायची, सतत आम्ही देवी आईच्या मंदिरात यायचो. माझी आई बऱ्याचदा देवी आईच्या मंदिरात जास्त वेळ असायची आणि ती नंतर मला सोडून गेली. पण तुला सांगू का, ज्यावेळी मी लहान होते त्यावेळी मी आई हा शब्द या भिंतीवर कोरला होता, या दगडावर कोरला, जो अजूनही तसाच आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझी आई इथेच आहे. मी इथे आल्यानंतर मी तिच्याशी बोलते आणि मला माहीत आहे माझं सगळं काही माझी आई ऐकते आणि आईचा आशीर्वाद इथे आल्यावर मला भरभरून मिळतो, म्हणून मी नेहमी इथे येते, माझं मन मोकळं करते. असं म्हणत गिरिजा तिच्या लहानपणीच्या आठवणी सायलीला सांगत असते. हे सगळं सांगत असताना गिरिजाला तिच्या आईची आठवण येते आणि आईच्या आठवणीने तिचे कंठ दाटून आलेला असतो, तिचे डोळे पाणावलेले असतात. आणि त्याचवेळी आता सायलीला ढोल ताशांचा आवाज येतो आणि म्हणूनच सायली मागे वळून पाहते तर एक जोगतीनताई तिथून जात असतात आणि त्यांच्यासोबत एक माणूसही असतो. आता सायलीला ती व्यक्ती ओळखीची वाटत असते. सायली राहून राहून त्या व्यक्तीकडे पाहते आणि म्हणू लागते की या माणसाला मी कुठेतरी पाहिलंय असं मला का वाटतंय. त्याचवेळी सायलीला आठवतं की आपण या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं. सायली पुन्हा एकदा त्या माणसाकडे पाहते आणि म्हणू लागते मला असं का वाटते की ही व्यक्ती 2 वर्षापूर्वी रविराज काकांना ॲक्सिडेंटबद्दल सत्य सांगणारी व्यक्ती म्हणजे बाबू असावी, कारण ही व्यक्ती तर बाबूसारखीच दिसत आहे. तर तोपर्यंत ती व्यक्ती आणि त्या जोगतीनताई तिथून निघून जातात. आता सायली त्यांच्या मागे मागे जाते. काही करून ती व्यक्ती नक्की कोण आहे हे सायलीला जाणून घ्यायचं असतं. ती व्यक्ती खरंच बाबू असेल का हे पाहण्यासाठी सायली त्यांच्या मागावर जाते. तर दुसरीकडे आता गिरिजा आपल्या आईचा आशीर्वाद घेत असते. डोळे बंद करून गिरिजा आपल्या आईसमोर नतमस्तक होते आणि आपल्या आईचे भरभरून आशीर्वाद घेत असते. तिच्यासमोर तिचं मन व्यक्त करत असते आणि त्याचवेळी विशाखा तिच्या मागे येऊन उभी असते. आता विशाखाच्या हातामध्ये ती बॉटल असते. आता गिरिजाने विशाखाचं मन ओळखलेलं असतं. गिरिजा म्हणू लागते कसला विचार करतेस विशाखा? विशाखा म्हणते काही नाही. गिरिजा म्हणते विशाखा मला माहीत आहे तू ज्या कामासाठी आलेस ते काम कर ना. अगं ती बॉटल आणली आहेस ना, ते औषध आणलेस ना, मग ज्यासाठी ते औषध घेऊन आली आहेस ते काम कर ना. काय करायचंय तुला? मला बेशुद्ध करायचंय का की अजून काही करायचं आहे? आता गिरिजा पुढे काही बोलणार. विशाखा म्हणते गिरिजा काही बोलू नकोसा. आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर विशाखालाही खूप वाईट वाटत असतं. गिरिजा आपल्या आईचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर विशाखाकडे पाहते. विशाखाचं मन गिरिजाने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. विशाखाची होणारी ती तळमळ, विशाखाला होणारा त्रास गिरिजालाही कळत असतो. तर आता मात्र विशाखाला काहीच कळत नसतं की हे सगळं काही गिरिजाला कसं कळालं असावं. गिरिजा म्हणू लागते विशाखा अगं ज्यावेळी तू रूममध्ये आली होतीस तेव्हाच मला सगळं कळालं. तू मला काय म्हणाली होतीस की अत्तराची बॉटल आहे. अगं विशाखा मला एक सांग, अत्तराची बॉटल कशी आहे एवढंही मला कळत नसेल का गं?
आता मात्र विशाखाला खूप वाईट वाटत असतं. विशाखा गिरिजासमोर हात जोडते आणि म्हणू लागते, गिरिजा खरंच मला माफ कर ग, असं म्हणत ती तिचे पाय धरते. गिरिजा खरंच मी चुकले, मला माफ कर ग, असं म्हणत ती खूप रडत असते. गिरिजा तिला सावरते आणि म्हणू लागते, विशाखा मला माहीत आहे हे सगळं काही तू मुद्दामून करत नाहीयेस, पण नक्की काय झाले ते तरी सांगशील का तू मला? विशाखा खूप रडत असते. आता गिरिजा तिचे अश्रू पुसते, तिला शांत करते आणि म्हणू लागते, विशाखा शांत हो, मला माहीत आहे हे सगळं तू नाही करणार, माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण मला सांग विशाखा, तू हे का करतेस? कोणी सांगितले तुला हे सगळं करायला आणि कशासाठी, मला सांगशील का? आता मात्र विशाखा शांतच होते. गिरिजा म्हणते, काय झाले विशाखा? ह्या सगळ्या गोष्टीमागे नक्की कोण आहे? हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलंय? आता गिरिजाचे हे सगळे प्रश्न ऐकल्यानंतर विशाखा शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ती व्यक्ती नक्की कोण आहे? ती व्यक्ती बाबूच आहे का हे पाहण्यासाठी सायली त्यांच्या मागावर गेलेली असते. जसजशा त्या जोगतीनबाई आणि ती व्यक्ती पुढे जात असते तसतशी सायली सुद्धा त्यांच्या मागे मागे जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सामर्थ्यवाड्यात थाटात अगदी लग्नाची जय्यत तयारी केलेली असते. सर्वजण लग्नाच्या गडबडीत असतात. सगळी तयारी अगदी सागर संगीत केलेली असते. तर इकडे अर्जुनला मात्र काहीच कळत नसतं. नक्की महिपत शिकरे खरोखरच इथे आहेत का, या गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. आणि म्हणूनच अर्जुन आता खासदार जाधव यांचा फोटो पाहतो आणि त्यानंतर महिपत शिकरे यांचा. आता अर्जुनच्या लक्षात येतं की ती व्यक्ती खासदार जाधव नाहीच आहे, तर ती व्यक्ती महिपत शिकरे आहे. तर आता अर्जुन आबासाहेबांकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मग नागेश्वर काकांनी नक्की महिपत शिकरेंना इथे का ठेवलं असावं? कदाचित त्यांना माहीतही नसेल का की तो महिपत शिकरे आहे? नक्की काय कारण असेल? नाही, काही झालं तरी या सगळ्या गोष्टीचा मला शोध घ्यावाच लागेल, त्या महिपत शिकरेला पकडावंच लागेल, असा विचार करत आता अर्जुन घाईघाईने बाहेर पडतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विशाखा आता गिरिजाची माफी मागते आणि म्हणू लागते, खरंच गिरिजा मला माफ कर, परंतु माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण ज्यावेळी तुझ्या संगीतच्या वेळी मी तयारी करण्यासाठी रूममध्ये होते, त्यावेळी त्या हलकट कुशलने माझे फोटो आणि व्हिडिओज काढले होते. त्यानंतर त्याने ते ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेत. तो मला म्हणाला की जर गिरिजाला तू घराबाहेर आणलं नाहीस, त्या वाड्याच्या बाहेर घेऊन नाही आलीस, इथपर्यंत नाही घेऊन आलीस, तर मग तुझे हे फोटो, तुझे हे व्हिडिओ मी अख्ख्या तुळजापुरात व्हायरल करेल. आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागलं गिरिजा. आता हे ऐकल्यानंतर गिरिजाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ती व्यक्ती नक्की कोण आहे हे शोधून काढण्यासाठी सायली त्यांच्या मागावरच असते. आता जोगतीनताई आणि ती व्यक्ती ज्या दिशेने जाईल त्यांच्या मागोमाग सायली सुद्धा त्यांच्या मागे आलेली असते. परंतु अचानकच ते गायब होतात. तर सायली म्हणू लागते, कुठे गेला असेल हा आणि कोण असेल? परंतु त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं की गिरिजा देवीआईच्या मंदिरातच आहे. तर सायली म्हणते, अरे देवा, गिरिजा वाट पाहत असेल, मी याच्याकडे नंतर बघते, अगोदर मला गिरिजाला घेऊन मंडपात जावं लागेल, असं म्हणत आता सायली घाईघाईने देवीआईच्या मंदिराच्या दिशेने यायला निघते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विशाखा म्हणू लागते, ते काही असू देत गिरिजा, पण चल आपण घरी जाऊयात, त्याला जे काही करायचंय ते करू देत. तर गिरिजा म्हणते, असं काही होऊ देणार नाही, तुला कळतंय का विशाखा, मी तुझ्या बाबतीत कोणतंही वाईट घडू देणार नाही. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी दोन माणसं येतात. तर आता त्या माणसांना पाहताच विशाखा म्हणू लागते, गिरिजा ही त्या कुशलचीच माणसं आहेत. तर त्याचवेळी त्यातील एक माणूस दुसऱ्याला म्हणू लागतो की याला उचलावं लागेल. तर त्याचवेळी गिरिजाच्या पुढे ती व्यक्ती येताच गिरिजा म्हणू लागते, तिथेच थांबायचं, एक पाऊलही पुढे टाकायचं नाही, मला उचलून घेऊन जायची काहीच गरज नाहीये, तुम्ही जिथे घेऊन जाणार आहात तिथे मी स्वतः पायाने चालत येणार आहे, कुठे जायचंय बोला. तर त्याचवेळी विशाखा म्हणते, गिरिजा तू काय करतेस हे? गिरिजा म्हणते, विशाखा तू माझी मैत्रीण आहेस, बालमैत्रीण आहेस आणि तुझ्यावर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही, चल आता जे होईल त्याला आपण सामोरं जायचं आहे, असं म्हणत आता गिरिजा त्यांच्यासोबत जायला तयार होते. परंतु हुशार गिरिजाने एक शक्कल लढवलेली असते, म्हणजे ज्यावेळी तिला ते गुंड घेऊन जातात त्यावेळी आपण इथे आलो होतो याची खुणा सर्वांना कळावी म्हणून गिरिजाने तिच्या हातातील एक बांगडी त्याच ठिकाणी टाकलेली असते आणि त्यानंतर गिरिजा त्यांच्यासोबत निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, लग्न मंडपात सर्वजण लग्नासाठी हजर असतात आणि त्याचवेळी गुरुजी म्हणू लागतात, चला मुहूर्ताची वेळ झाली आहे, वधूला बोलवा. आता रुद्र खूप छान तयार होऊन गिरिजाची वाट पाहत मंडपात उभा असतो. तर इकडे आबासाहेब म्हणू लागतात, अहो झाली की नाही त्यांची तयारी, जा बघा जरा. तर आईसाहेब म्हणतात की हो आणते मी, असं म्हणत आता आईसाहेब गिरिजाला आणण्यासाठी जातात. तर इकडे उर्वशी आणि प्रिया एकमेकींकडे पाहतात आणि हसू लागतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गिरीजा विशाखाचा जीव वाचवण्यासाठी आणि तिची अब्रू वाचवण्यासाठी त्या माणसांसोबत जायला तयार होते, परंतु त्यांची नजर चुकवत आपण कुठल्या दिशेने गेलो आहोत हे घरातील सर्वांना कळावं यासाठी तिच्या हातातील एक एक बांगडी ती त्या रस्त्याने टाकत जात असते आणि हे सगळं काही विशाखालाही माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लग्नासाठी गिरिजाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आईसाहेब गिरिजाच्या रूममध्ये येतात आणि गिरिजाला आवाज देऊ लागतात, परंतु गिरिजा तिथे नसते आणि म्हणूनच आईसाहेब रूमच्या बाहेर जात असतात. परंतु त्याचवेळी त्यांचं लक्ष त्या चिठ्ठीजवळ जातो. आईसाहेब मनाशीच म्हणतात, ही चिठ्ठी कोणी लिहिली असावी असं विचार करत आता ती चिठ्ठी त्या हातात घेतात आणि पाहतात तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, मला माफ करा, मी ऐन लग्नाच्या मंडपातून निघून जात आहे, परंतु मला हे लग्न मान्यच नाही. मला रुद्रशी कधी लग्न करायचंच नव्हतं. मला शोधायचा प्रयत्न करू नका. गिरिजा. आता हे वाचल्यानंतर इथे आईसाहेबांना धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली देवी आईच्या मंदिरापर्यंत पोहोचलेली असते, परंतु तिथे गिरिजा आणि विशाखा नसतात आणि म्हणूनच सायली म्हणते, अरे देवा, मलाच यायला उशीर झाला, त्या दोघी गेल्या वाटतं घरी असं म्हणत सायली सुद्धा निघत असते. परंतु त्याचवेळी सायलीचा लक्ष गिरिजाच्या बांगडीकडे जातो. सायली ती गिरिजाची बांगडी हातात घेते आणि म्हणू लागते, गिरिजाची बांगडी इथे कशी पडली असावी. आता सायलीचा दुसऱ्या बांगडीकडे लक्ष जातो. सायली म्हणते, ही सुद्धा गिरिजाचीच बांगडी आहे, मग गिरिजाच्या बांगड्या अशा का पडल्या आहेत, पुढे सुद्धा एक आहे असं म्हणत सायली एक एक बांगडी उचलत त्या रस्त्याने चाललेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आईसाहेब घाबरतच बाहेर येतात. तर आता आबासाहेब आईसाहेबांना विचारतात, अहो कुठे आहेत सुनबाई. आता आईसाहेब घाबरतच म्हणतात, ती नाही आहे तिच्या रूममध्ये. आता आईसाहेबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर उर्वशी आत्या आणि सावी यांना खूप आनंद होतो. इकडे मात्र गिरिजाचे वडील आणि भाऊ घाबरून गेलेला असतो. तर एवढ्यातच नागेश्वर आबासाहेब म्हणू लागतात, रूममध्ये नाहीयेत तर कुठे गेले आहेत असं म्हणत त्या आईसाहेबांवर आवाज चढवतात. तर त्याचवेळी आईसाहेब त्यांच्या हातातील ती चिठ्ठी आबासाहेबांच्या हातात देतात. आता मात्र ती वाचल्यानंतर आबासाहेबांना धक्काच बसतो. तर रुद्र विचारतो, काय झाले आबासाहेब. तर आबासाहेब आता रुद्रच्या हातामध्ये चिठ्ठी देत म्हणतात, हे घ्या चिरंजीव, तुम्हीच बघा, तिने आपल्याला धोका दिला आहे, परंतु तिला माहीत नाहीये तिने कोणाला धोका दिला आहे. ती पाताळात जरी लपली असेल ना तरी हा नागेश्वर घोरपडे तिला शोधून काढणारच. तर आता प्रिया मुद्दामहून डिवचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, बाप रे, अशी कशी ही मुलगी ऐन लग्न मंडपातून पळून गेली आणि जायचंच होतं तर अगोदर सांगायचं होतं. अगोदर गेली असती तर विषयच संपला असता. असं अचानक जाऊन आपल्या सगळ्यांना तोंडघशी पाडलं ना तिने. तर उर्वशी आत्या म्हणतात, अगं हे सगळं काही होणारच होतं आणि तसं मी दादासाहेबांना सांगितलंही होते. दादासाहेब, मी तुम्हाला अगोदरच म्हणाले होते की ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही, परंतु नाही, तुम्ही माझं काही ऐकून घेतलं नाही आणि तिच्यावर विश्वास दाखवलात. पण काय झालं शेवटी. आता मात्र आबासाहेब चिडतात आणि म्हणू लागतात, आता मी तिला सोडणार नाही. आबासाहेब खूप चिडलेले असतात. या सगळ्यामुळे रुद्रलाही खूप त्रास होत असतो. तर उर्वशी आत्या म्हणू लागतात, मी तर म्हणते सोडा तिला, खरं तर बरं झालं ती पिढा या घरातून निघून गेली आहे. आबासाहेब खूप चिडलेले असतात. तर आईसाहेब म्हणू लागतात, अहो आता काय करायचं, घरात एवढे सगळे लग्नासाठी मंडळी जमली आहे आणि त्यांना असं अचानक काय सांगायचं. तर उर्वशी आत्या म्हणतात, काय सांगायचं म्हणजे रुद्रचं लग्न होणार. आता हे ऐकल्यानंतर आईसाहेबांना धक्काच बसतो. आईसाहेब म्हणतात, काय. तर उर्वशी आत्या म्हणतात की हो, याच मंडपात आणि या सगळ्या पाहुण्यांच्या साक्षीने होणार. फक्त इतकंच, नवरी मुलगी दुसरी असणार. रुद्रचं लग्न आता सावीशी होणार असं म्हणत त्या सावीकडे पाहू लागतात. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर आईसाहेब यांना धक्काच बसतो आणि नागेश्वर यांना तर खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कुशलने जंगलातच मंडप बांधलेलं असतं आणि त्याचवेळी कुशलची माणसं आता गिरिजाला घेऊन त्या ठिकाणी येतात. तर आता कुशल म्हणतो, या मी तुमचीच वाट पाहत होतो. आता मात्र इकडे विशाखाचा राग अनावर होतो. विशाखा म्हणू लागते, हलकट माणसा, हे सगळं काही तुझ्यामुळे करावं लागलं आहे, पण मी तुला सोडणार नाही असं म्हणत विशाखा तिथे असणारी काठी घेऊन आता कुशलला मारणार. परंतु त्याचवेळी कुशलची माणसं आता विशाखाला बाजूला घेऊन जातात. तर इकडे कुशल आता गिरिजाचे हात पकडतो आणि म्हणू लागतो, आता तू माझी होणार. तर आता गिरिजा म्हणू लागते, मी स्वतःच्या पायाने इथे चालत आली आणि स्वतःच्या पायानेच इथून निघून जाणार आहे. तुला काय वाटलं रे, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे का. अरे हलकट माणसा, हे करताना तुला लाज नाही का वाटली. तिचे तू ब्लॅकमेल करण्यासाठी अश्लील फोटो काढलेस आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोयस. अरे तुला एवढं करताना लाज तरी वाटायला हवी होती. तर कुशल म्हणू लागतो, तुला नाही का लाज वाटली त्या घोरपडेच्या मुलासोबत अख्खं गाव फिरताना.
तर गिरिजा म्हणू लागते माझं त्याच्यासोबत लग्न आहे. तर कुशल म्हणतो पण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि ते लग्न होणार आणि मी तुझ्याशीच लग्न करणार. तर गिरिजा म्हणते असं जबरदस्तीने नातं जुळत नसतं आणि जबरदस्तीने लग्न करून ते लग्नही होत नसतं. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही. गिरिजा म्हणू लागते असं जबरदस्तीने लग्न करून काही साध्य होणार नाही आणि काही मिळणार नाही. तर कुशल म्हणतो कळेल, ते घोरपडेला सोडून माझ्याशी लग्न केलं की कळेल तुला काय मिळतं आणि काय मिळत नाही आणि काय हाती लागतं. आता मात्र गिरिजाला त्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे उर्वशी आत्या म्हणू लागतात चला गुरुजी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करा, लग्नाच्या विधीला सुरुवात करा, कारण लग्न काही झालं तरी होणारच आहे. असं म्हणत आता उर्वशी आत्या सावीला पुढे आणतात आणि म्हणू लागतात चल रुद्र तुझं आणि सावीचं लग्न होणार. तर सावी रुद्रचा हात पकडते आणि म्हणू लागते चल रुद्र. रुद्र म्हणतो सावी हात सोड. सावी म्हणते रुद्र अरे आता आपलं लग्न होणार आहे. तर रुद्र म्हणू लागतो नाही, कारण तुझं आणि माझं लग्न कधीच होऊ शकत नाही. तर उर्वशी आत्या म्हणतात अरे ती मुलगी लग्न मंडपातून पळून गेली आहे, आता तरी विश्वास ठेव माझ्यावर आणि सावीसोबत लग्न कर. तर आता रुद्र म्हणू लागतो तुमचा कोणाचा विश्वास नसेल परंतु माझा गिरिजावर विश्वास आहे, गिरिजा असं काही करणार नाही. तर आबासाहेब म्हणतात परंतु चिरंजीव. तर रुद्र म्हणतो हो आबासाहेब, गिरिजा असं काही करणार नाहीत यावर माझा पूर्ण विश्वास आहे, थांबा मी पाहतो. असं म्हणत आता रुद्र फोन करायला घेतो. तर इकडे आबासाहेब गिरिजाच्या वडिलांना म्हणतात दत्तू शेठ काय केलंय तुमच्या ह्या मुलीने. तर आता गिरिजाचे वडील म्हणू लागतात नाही आबासाहेब, माझी मुलगी अशी वागणार नाही. तिने तुम्हाला शब्द दिलाय आणि जीव गेला तरी ती स्वतःचा शब्द पाळणार. तिने दुसऱ्याला दिलेलं वचन ती कधीच मोडणार नाही. माझी गिरिजा अशी नाहीये. तर इकडे आता उर्वशी आत्या रुद्रला म्हणू लागतात रुद्र अरे तुला कळतंय का, ती लग्न मंडपातून पळून गेली आहे, आता तरी भानावर ये, आता तरी तिला विसर आणि या लग्नाला तयार हो. रुद्र म्हणू लागतो फोनही लागत नाहीये. उर्वशी आत्या म्हणतात कसा लागणार, कारण तिने तुला फसवलं आहे आणि ती परत येणारही नाही. रुद्र तिचा विचार सोड. परंतु रुद्रला माहीत असतं की गिरिजा असं काही करणार नाही. तर आता रुद्रचा हा विश्वास गिरिजा कशा प्रकारे सार्थ ठरवेल आणि गिरिजा लग्न मंडपात कशा प्रकारे परत येईल, सायली तिला परत घेऊन येण्यामध्ये यशस्वी ठरेल का, हे तर आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो मालिकेचा दुसरा भागही पाहायला विसरू नका आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.